कसे आहात सगळे? माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? बघा, आपण अग्निवीरची एक्झाम, तुमची अग्निवीरची एक्झाम जवळ आली. फक्त 2 मिनिटं थांब सोन्या, लगेच आपण काय करूया, स्टार्ट करूया आपलं लेक्चर. ठीक आहे. अग्निवीरची ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला खास करून अग्निवीरची ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि त्याला खास करून आपल्याला काय करायचं तर प्रश्न उत्तरांची सिरीज चालू केलेली आहे. आपण यामध्ये मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस आपण करणार आहोत. एक प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण आपण घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला फ्रंटला दिसतोय पहिला प्रश्न, भाकरा नांगल डॅम इज कन्स्ट्रक्टेड ऑन विच रिव्हर. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? आता तुमचे प्रश्न मराठीमध्ये असणार आहेत, म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्न मराठीतून ट्रान्सलेट करून घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर इंग्रजी आणि मराठी, जर तुम्ही मराठी लँग्वेज चूज केली असेल फॉर्म भरत असताना, तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी लँग्वेज मधून आणि इंग्रजी लँग्वेज मधून येईल. जर तुम्ही हिंदी लँग्वेज चूज केली असेल तर तुम्हाला इंग्रजी प्लस हिंदी या 2 लँग्वेज मध्ये प्रश्न असणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर सतलुज नदी, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. मग पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असल्यामुळे थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. सतलज नदी कोठे उगम पावते? मान सरोवरावर उगम पावत असते मित्रांनो. बर्फ वितळून तयार झालेली नदी असते, म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी त्या ठिकाणी असतं आणि बारमाही नदी असते. सतलज नदी, त्याच सोबत सिंधू नदी, त्याच सोबत ब्रह्मपुत्रा नदी, या 3ही नद्या मानसरोवरावर उगम पावत असतात. मानसरोवर नेमकं कुठे आहे? तर मानसरोवर आहे एक्झॅक्टली आपल्याला विचारलं जाऊ शकतं बरं का, तिबेटमध्ये आहे. जगाचं छत ज्याला म्हणतात ते म्हणजे तिबेट, आणि त्या तिबेटमध्येच मानसरोवर आहे. हे मानसरोवर ब्रह्मदेवाने बनवलं होतं असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये म्हणजे पूर्वीच्या पुराणांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आणि म्हणून ब्रह्मपुत्रा नदी असं नाव देण्यात आलेलं आहे, कारण तिथून उगम पावत असते ना. आणि सिंधू नदी सरळ उत्तरेकडे जाते, लद्दाखमध्ये प्रवेश करते. एकमात्र केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये आपल्या देशातील म्हणजे आपल्या देशातील एकमात्र असं केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये सिंधू नदी प्रवेश करते. पण या सिंधू नदीमुळे अख्ख्या देशाला नाव मिळालेलं आहे. सिंधूचा उच्चार पोर्तुगीज लोक कशी करायची? हिंदू, म्हणून हिंदुस्तान उत्तरेकडे जाते आणि मग नंतर नंगा पर्वताला वरसा घालून ती पाकिस्तानात प्रवेश करते. झेलम, चिनाब, रावी, सतलज, आणि सतलज नदी जी आहे ना, हे सगळे वेगवेगळे उपनद्या, आणि त्यापैकी सतलज नदी सर्वात महत्वाची, सर्वात मोठी उपनदी आहे. कोणाची? तर सिंधू नदीची. आलं लक्षात? जी की आपल्या देशामधून जाते, सरळ जाऊन ती पंचनग या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या 5 नद्यांना मिळते, आणि मग 5 नद्यांना मिळून एकत्रित प्रवाह जो आहे पाकिस्तान मधून तो सिंधू नदीला जाऊन मिळत असतो. सतलज याचं योग्य उत्तर आहे. मग आपल्याला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, धरणं का महत्वाची असतात? तर बहुउद्देशीय असतात मित्रांनो. म्हणजे वेगवेगळ्या उद्देशाने धरणं जी ती उभारली जातात. ज्यावेळेस भाकरा नांगल धरण उभारलं गेलं होतं त्यावेळेस ते आपल्या देशातील सर्वात मोठं धरण होतं एकूण क्षमतेचा विचार केला तर. आज वेगळं धरण आहे, नागार्जुन सागर धरण तेलंगणामधील, हे आपल्या देशातील सर्वात मोठं धरण आहे क्षमतेनुसार. पण त्यावेळेस भाकरा नांगल धरण हे सर्वात मोठं धरण होतं. वेगवेगळ्या उद्देशाने धरणांची उभारणी केली जात असते, म्हणून त्यांना बहुउद्देशीय प्रकल्प असं म्हटलं जात असतं. म्हणजे बघा ना, पाणी अडवलं तर शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवणे या उद्देशाने. दुसरा मुद्दा काय असतो? पाणी अडवलं गेलेलं आहे, मग नंतर स्थितीज ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर केलं जात असतं. म्हणजे पाणी अडवले तर ते पाण्यामध्ये कुठली ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा असते. आणि मग नंतर धरणांचे दरवाजे उघडले तर क्युसेक मध्ये ते पाणी काही प्रमाणात सोडलं जात असतं. मग टर्बाईन फिरवलं जातं, टर्बाईन फिरून मग विद्युत निर्मिती केली जाते. विद्युत निर्मिती अशा प्रकारे केली तर ही स्वच्छ ऊर्जा असते. त्याचं कारण असं आहे की कोणताही वायू वातावरणामध्ये सोडला जात नाही. जसं की औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळसा जाळून विद्युत निर्मिती केली जात असते, त्याच वेळेस कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडलं जात असतं. तशा प्रकारे नाही. मग आपल्याला वेगवेगळे धरणं सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं की भारतातील सर्वात उंच धरण टेहरी धरण हे उत्तराखंड या ठिकाणी मित्रांनो. कुठे आहे? उत्तराखंड या ठिकाणी टेहरी धरण आहे. अनेकदा आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत टेहरी धरणासंबंधित. सगळे काही मुद्दे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. कसाही प्रश्न विचारला तरी सुद्धा येणं गरजेचं आहे. तर टेहरी धरण या ठिकाणी दिसते उत्तराखंडमध्ये. उंची 260. अनेक पुस्तकांमध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकात 255 दिली आणि आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये 260 दिलेली. मग दोन्ही आकडे बरोबर आहे, पण माझं असं म्हणणं आहे की जवळपास लक्षात ठेवायचं. कारण काय की आपल्याला कोणताही आकडा विचारला जाऊ शकतो, तिथे कन्फ्युजन नको, म्हणून ते काय करतात 200, 250, 255 असं आपल्याला विचारलं जातं. मग स्टेट बोर्ड किंवा केंद्राची जर आपण परीक्षा देत असतो, आता ही केंद्राची परीक्षा आहे, याचा अर्थ एनसीईआरटीचे जे आकडे आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. 255 त्या ठिकाणी दिलेलं. दुसरं म्हणजे लांबी 575 मीटर आहे. नदी भागीरथी नदीवर हे आपल्या भारतातील सर्वात उंच धरण टेहरी धरण कुठे आलं? उत्तराखंड, पण भागीरथी नदीवर आहे. आणि स्थान उत्तराखंड. भागीरथी नदीचं मी थोडंसं ऐकलेलं आहे बरं का.
तर भागीरथी आणि अलकनंदा या दोनही नद्यांचा संगम जो आहे देवप्रयाग या ठिकाणी होतो आणि तिथून मग गंगा नदी तिला म्हटलं जात असतं. आलं लक्षात. दुसरा मुद्दा तो म्हणजे भारतातील सर्वात लांब धरण तुम्हाला विचारलं होतं हिराकूड धरण. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये याची उभारणी करण्यात आली होती, परंतु पंचवार्षिक योजना सुरू होण्याच्या पूर्वीच म्हणजे 1949 मध्येच त्याचं उद्घाटन पायाभरणी करण्यात आली होती. कोणाच्या हस्ते? तर पंतप्रधान तत्कालीन जे होते ना आपले पंडित जवाहरलाल नेहरू, सर्वाधिक काळ पंतप्रधान पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि आपल्या देशाचे ते पहिले पंतप्रधान आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ ज्यांनी लिहिला अहमदनगरच्या तुरुंगामध्ये, बरोबर आहे की नाही, म्हणजे अहिल्यानगरचं तुरुंग या ठिकाणी छोडो भारत आंदोलनाच्या कालावधीमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. आपल्या देशातील इतिहास तो समजून सांगतो. त्याचे वेगवेगळे सिरीज सुद्धा दूरदर्शनवर आल्या होत्या. तर तो ग्रंथ ज्यांनी लिहिलेला आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी हिराकूड धरणाचं ओपनिंग करण्यात आलं होतं. ओपनिंग म्हणजेच काय, तर ते पायाभरणी करण्यात आली होती. त्याचं ओपनिंग जे त्यांच्याच हस्ते पुढे 1953 मध्ये म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं होतं. आपल्या भारतातीलच नव्हे तर एशियातील सर्वात लांब धरण आहे. दुसरं म्हणजे मातीचं धरण आहे. तिसरं म्हणजे मानव निर्मित धरण आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं भारतातील सर्वात लांब धरण कोणतं, तर हेच धरण आहे. त्यानंतर भारतातील सर्वात जुने धरण आपल्याला विचारलं तर कल्लनई धरण हे आपल्या देशातील सर्वात जुनं धरण आहे. कावेरी नदीवर स्थित आहे. तमिळनाडू कावेरी. पुढे जाऊया. आता एक 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 संपूर्ण माहिती आणलेली होईल तेवढी माहिती जास्तीत जास्त आणण्याचा मी प्रयत्न करत असतो. आपण बॅच लॉन्च केलेली अग्निवीरची या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती देऊ इच्छितो तुम्हाला मित्रांनो. आपल्या बॅच संबंधित अग्निवीर ऑनलाईन बॅच आहे मराठी माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मात्र बॅच. ती म्हणजे कोणती, तर महाराष्ट्र अकॅडमीची अग्निवीर बॅच मराठी माध्यमातून असणार आहे. सोप्या भाषेत शिकवलं जाणार आहे. अनुभवी शिक्षक असणार आहेत. सराव टेस्ट दर आठवड्याला 2 टेस्ट असतात. म्हणजे आठवड्याभरात तुम्हाला जे काही शिकवलं गेलेलं आहे त्यावर टेस्ट आधारित असतात. याचा अर्थ काय, तर रिव्हिजन सुंदररित्या होईल. म्हणजे शिक्षकांनी जे काही शिकवलेलं आहे जेवढ्या फॅकल्टीज सगळ्या यापूर्वी त्यांना सक्सेस मिळालेले TCS IBPS पॅटर्न मध्ये त्यांनी परीक्षा दिल्या होत्या. 2023 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. मॅडम आहेत, शिक्षक आहेत, सगळे वेगवेगळे शिक्षक. रिझनिंगला वेगळे शिक्षक आहेत, अतिशय सुंदर रिझनिंग शिकवतात. 5 प्रश्न असतात. मॅथमॅटिक्सला 15 प्रश्न. सोप्या भाषेमध्ये कशा प्रकारे तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल म्हणजे शॉर्ट ट्रिक मध्ये ते सगळं काही. त्याचसोबत बघा सायन्सला 2 फॅकल्टीज आहेत आणि दोन्ही यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पास झालेले शिक्षक आहेत. मॅडम आणि शिक्षक दोघे सुद्धा आहेत आणि हे सगळे काही तुम्हाला शिकवणार. स्कोर वाढवण्याची गॅरंटी आपल्या बॅच मध्ये असणार आहे. सध्या 1000 रुपये फी नाहीये. आपल्या बॅचची 1000 रुपये फी आहे, परंतु सध्या ऑफर दिलेली मित्रांनो 100 रुपये ऑफर आहे 1 एप्रिल पर्यंत. म्हणजे आज शेवट तारीख आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका. काही डाऊट असतील तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि बॅच जॉईन करायची असेल तर आपला अकॅडमीचं या ठिकाणी लोगो दिसतोय. तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं. ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची नसेल तर आता सध्या मी जे काही देतोय लेक्चर म्हणजे प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण त्याचसोबत वेगवेगळे शिक्षक त्या ठिकाणी ऍपवर तुम्हाला तुमच्याच झालेल्या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण देणार आहेत. आलं लक्षात. जेणेकरून तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. फायदा म्हणजे नेमका अभ्यास काय करायचा. आता धरणांवर प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा अर्थ सगळेच महत्वाचे धरण मी तुझ्या समोर आणले की नाही. त्यासाठी सगळे काही फ्री सेक्शन मध्ये तुम्हाला दिसतील. ते व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःचा सिलेबस बनवा आणि सिलेबस बनवून मग अभ्यासाला सुरुवात करा. अन्यथा मोठमोठी पुस्तकं हातामध्ये घेतात सरसकट वाचायला सुरुवात करतात. तशा प्रकारे अभ्यास करू नका. वेगवेगळे पॅटर्न असतात. SSCचा वेगळा पॅटर्न असतो. त्यानंतर AROचा वेगळा पॅटर्न असतो. अग्निवीरचा वेगळा पॅटर्न असतो. TCS IBPSचा वेगळा पॅटर्न असतो. त्यासाठी आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं आहे. हिराकूड आपल्या देशातील सर्वात लांब धरण आहे. मानव निर्मित आहे आणि हे केवळ आपल्या देशातीलच नाही. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, एशिया खंडातील सर्वात लांब धरण आहे. दुसरं म्हणजे 1948 मध्ये 1949 मध्ये त्याची पायाभरणी करण्यात आली होती. 1953 मध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ओरिसामध्ये महानदीवर. दुसरं म्हणजे नागार्जुन सागर. सध्या आज बघा ना नागार्जुन सागर धरण तेलंगणा राज्यात आहे आणि हे भारतातील आतापर्यंत बांधलेले सर्वात मोठे धरण आहे. बघा भाकरा नांगल वेगवेगळ्या पुस्तकात तुम्ही वाचला असेल, परंतु ती जुनी माहिती आहे. भाकरा नांगल धरण हे सर्वात मोठं धरण होतं, परंतु केव्हा, तर या धरणापूर्वी. आलं लक्षात. या धरणाची ज्यावेळेस पायाभरणी किंवा या धरणात ज्यावेळेस ओपनिंग करण्यात आलं त्यानंतर मग नंतर सर्वात मोठं धरण म्हणजे कोणतं हेच आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि हे कुठे तर तेलंगणामध्ये आहे बरं का. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तिहरी धरण उत्तराखंड मध्ये आहे. विचारलं जातं जोड्या लावांमध्ये. तुम्हाला समजा नदी विचारली तर गंगा नदी 2 नद्यांपासून तयार होते की नाही. एक आहे कोणती, तर देवप्रयाग या ठिकाणी येऊन ते अलकनंदा आणि भागीरथी. तर भागीरथी नदीवर टेहरी धरण आहे उत्तराखंड या ठिकाणी. बाकी आपल्या बॅचची इन्फॉर्मेशन डाउनलोड करायचं ऍपवर अनेक फ्री सेक्शन आहेत. म्हणजे जेवढ्या परीक्षा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बॅचेस दिसतील की नाही सगळ्या त्या बॅचेस मधील सर्व प्रश्नपत्रिका मागील झालेल्या अनालिसिस करायचा आम्ही प्रयत्न केलेला ते फ्री आहे.
केवळ तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचे. जर बॅच घेतली नाही तुम्ही तरी सुद्धा फ्री सेक्शन बघून घ्या मित्रांनो, आणि त्यासाठी आपला ऍप इन्स्टॉल करा. पुढे जाऊया. आणि 100 रुपये केवळ फी आहे सोन्या. अरे तू रिचार्जसाठी किती खर्च करत असतो. तिचा एक फोन आला तरी सुद्धा तू रिचार्ज करत असतो. असं काय करतोय तू? पुढे जाऊया. इन इंडिया ... इज द सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्स. भारतात टिंबटिंब सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. तुला माहितच असायला पाहिजे, कारण तू आर्मीची एक्झाम देतोय. आणि तुमचे प्रमुख सर्वोच्च सेनापती कोण असतात? तर ते असतात राष्ट्रपती. राष्ट्रपतींच्या आदेशाने युद्ध सुरू होत असतो, हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते पुढे कारवाई करत असतात. तर राष्ट्रपती भारताचे आपल्या राज्यघटनेमध्ये 52 कलम दिलेला आहे. आपल्या देशाचे ते प्रथम नागरिक असतात. ज्याप्रमाणे ते आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात त्याचप्रमाणे राज्यांचे प्रथम नागरिक तुम्हाला विचारले तर ते असतात राज्यपाल. राष्ट्रपतींबाबत कलमांमध्ये 72वा कलम महत्वाचे, क्षमा याचिका. त्या ठिकाणी याचना करू शकतात. एखादा समजा गुन्हेगार आहे, त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे, तर तो क्षमा मागू शकतो राष्ट्रपतींकडे. मग ते सजा संपूर्ण कॅन्सल करू शकतात त्यांची, किंवा सजामध्ये त्यांची कमी करू शकतात. दुसरं म्हणजे 60वा कलम त्यांच्या शपथे संबंधित आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 3 मध्ये जेवढे महत्वाचे पद आहेत की नाही, सगळ्यांसाठी शपथेचा नमुना एकच आहे. परंतु राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथेचा नमुना वेगवेगळा आहे, कारण त्यांची कर्तव्य वेगवेगळी, म्हणून त्यांना वेगळ्या कलमांमध्ये आपल्या राज्यघटनेत तरतूद केलेली. जसं की राष्ट्रपतींसाठी 60व्या कलमामध्ये तरतूद केलेली, राज्यपालांसाठी 159 म्हणजे 159 या कलमामध्ये तरतूद केलेली, उपराष्ट्रपतींसाठी 69 या कलमामध्ये तरतूद केलेली आहे. सध्याचे राष्ट्रपती आपल्याला विचारले जाऊ शकतात. द्रौपदी मुर्मू जी आहेत, पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. दुसरं म्हणजे नगरसेवक असताना राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतलेली त्यांनी ते एकमात्र व्यक्ती आहेत. तिसरा मुद्दा तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्यांचा जन्म झालेले ते पहिले व्यक्ती आहेत. चौथा मुद्दा ओडिसाचे आहेत. छत्तीसगडमध्ये त्यांनी राज्यपाल म्हणून कार्य केलेलं आहे. अजून काय सांगू शकतो आपण? ठीक आहे, एवढी सफिशियंट. 15वे राष्ट्रपती आहेत ते. दुसरं म्हणजे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती तुम्हाला विचारलं तर राजेंद्र प्रसाद. सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद ज्यांनी भूषवलं ते म्हणजे राजेंद्र प्रसाद. आपल्या राज्यघटनेचे घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर राजेंद्र प्रसाद. घटना समिती तुम्हाला माहिती नाही, 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार घटना समितीचं गठन करण्यात आलं होतं. 389 सदस्य आपल्या देशाची राज्यघटना बनवतील असं ठरवण्यात आलं होतं. परंतु आपल्या देशाचं विभाजन झालं 1947 ला. मग 389 पैकी 90 गेले कुठे? पाकिस्तानामध्ये. राहिले किती? 299 सदस्य. या 299 सदस्यांनी आपली राज्यघटना बनवलेली आहे. 75 वर्ष पूर्ण झालेले आपल्या राज्यघटनेला बनून तयार होऊन. म्हणून आपल्याला प्रजासत्ताक, गणतंत्र कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा राज्यघटना बनवण्यासाठीची समिती एकूण किती वर्ष लागली होते? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला होता. आपली राज्यघटना बनवण्यासाठी 65 लाख रुपये खर्च आला होता. आपल्या राज्यघटनेचे समितीचे अध्यक्ष कोण आहेत? घटना समितीचे तर राजेंद्र प्रसाद आहेत. कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत ते, त्यांना स्थायी अध्यक्ष असं म्हटलं जात असतं. मग तात्पुरताचे अध्यक्ष तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. सच्चिदानंद सिन्हा तात्पुरताचे अध्यक्ष होते. फ्रान्स कडून आपण घेतला. अरे किती माहिती सांगू सोन्या. एकदा चालू झालो ना की पार 1-1 तास मी तुला एका मुद्द्यावर सांगू शकतो, दुरुदुरू समजून सांगू शकतो. तू टेन्शन घेऊ नकोस. क्वालिटेड शिक्षक आहेत सगळे. आलं लक्षात? तुला अजिबात एकही मार्क जाऊन देणार नाहीत. सुंदररित्या ऑनलाईन बॅच आहे किंवा मग हे फ्री सेक्शन बघून घ्या. पुढे जाऊया. अजंठा आणि एलोरा केव्स आर लोकेटेड इन. ज्या वेळेस सोन्या तू प्रश्नपत्रिका अनालिसिस करतो ना, खरं सांगतो तुला लगेच लक्षात येईल की वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहेत ना त्यावर तुला प्रश्न विचारला जातोय. 43 वर्ल्ड हेरिटेज साईट झालेले आहेत. सर हे नेमकं वर्ल्ड हेरिटेज साईट काय असतं? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. युनेस्कोद्वारे. युनेस्कोची स्थापना केव्हा झाली होती? युनेस्कोचं लॉंग फॉर्म तुला माहिती असायला पाहिजे. 1 मिनिटात मी तुला सांगतो बघ. युनेस्को. 1945 ला युनेस्कोची स्थापना झालेली. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्याद्वारे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जात असतो. त्याचं कारण काय? तर त्यांना संरक्षण प्रदान करणं गरजेचं आहे. आणि त्याचं हातामध्ये कर्तव्य कुणी घेतलेले आहेत? तर युनेस्कोने घेतलेले आहेत. जबाबदारी घेतलेली आहे संरक्षणाची. यांनी एकदा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून निश्चित केलं त्या स्थानाला, तर त्या ठिकाणी जाऊन तू तिच्यासोबत अशा प्रकारे कोटाने करू शकत नाहीस. आलं लक्षात? वर तुझं नाव असतं, खाली तिचं नाव असतं. आलं लक्षात? तुला असं वाटतं की ह्या ऐतिहासिक भिंतींवर आमचं नाव कोरलं गेलेलं आहे, याचा अर्थ आता आम्ही अमर झालो. आलं लक्षात? म्हणजे 6 महिन्याचं प्रेम असतं तुमचं. 6 महिन्यात तू दुसरी सोबत ती. आलं लक्षात? पण तरी सुद्धा तू त्या ठिकाणी असे कुटाने करतो. असे कुटाने केले तर उलटा टाकून मारतील तुला. वस्तुस्थिती सांगतोय.
कारण हे कसे तर बाहेरचे सगळे सैनिक असतात त्या ठिकाणी आणि त्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतलेली असते. याचा अर्थ त्या ठिकाणी असली कुटाने चालत नाही. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी स्वच्छता राखणे, त्या ठिकाणी त्याचं जतन करणे, त्या ठिकाणी त्यांना डागडुजी करणे, या सगळ्यांची जबाबदारी यांची असते. कारण आपल्या देशाचे, आपल्या जगाचे ते वारसा आहे. वारसा म्हणजे त्यांचं संरक्षण करणं फार गरजेचं असतं तुझ्याकडून सोन्या. आणि म्हणून युनेस्कोद्वारे वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जात असतो. सर्वात अगोदर 4 वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला होता 4 स्थानांना 1983 मध्ये. त्यामध्ये अजंठा वेरूळ आपल्या महाराष्ट्रातील हे एक स्थान होतं आणि एलोरा. आलं लक्षात. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत जे स्थान आहेत. आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक एक आहे. मग किती झाले एकूण वर्ल्ड हेरिटेज साईट? 6 वर्ल्ड हेरिटेज साईट झाले. वर्ल्ड हेरिटेज साईट सध्या 43 आहेत. 43 मोईदम्स आहे. 42 तुला विचारलं तर ते कर्नाटक मधील होयसाला मंदिर समूह आहे. होयसाला मंदिर समूह होयसाला साम्राज्य यांनी बांधलं होतं. आणि ते मग दक्षिणतम राजवंश, ज्यावेळेस तुला इतिहास विचारला जातो ना आपल्या बॅच मध्ये, तोही भाग कव्हर करायचा आहे. तर दक्षिणतम राजवंश मध्ये त्यांनी जे राजवंश होते त्यांनी ते उभारले गेलेले वेगवेगळे वास्तू आहेत, द्रविड शैलीचे वास्तू आहेत ते. आणि ते कर्नाटक मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी कर्नाटक होयसाळा मंदिर समूहाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला युनेस्कोद्वारे. ते 42. मग 41 विचारलं तर ते शांतिनिकेतन आहे. रवींद्रनाथ टागोर यांचं घर, परंतु ते उभारलं कुणी? देवेंद्रनाथ टागोर यांनी. देवेंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आहेत. आपल्या देशात सर्वात अगोदर सर्वात पहिला नोबेल पारितोषिक ज्यांनी मिळवला ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. साहित्य जगतामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला होता. शांतिनिकेतन हे त्यांचं घर आहे. गीतांजली हे त्यांनी ग्रंथ लिहिला होता. गीतांजली हे काव्य ग्रंथ लिहिला होता. त्या काव्य ग्रंथामध्ये जनगणमन अधिनायक जय हो भारत भाग्य विधाता आपलं राष्ट्रगीत त्यामध्ये लिहिलेलं. खऱ्या अर्थाने बघितलं तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम 1896 मध्ये ते गायलं गेलं कुणाच्या द्वारे? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं होतं, परंतु ते कुणाच्या द्वारे? रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे. 1896च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये कोलकाता याच ठिकाणी झालं होतं. आणि 1911 मध्ये जनगणमन हे राष्ट्रगीत जे ते रवींद्रनाथ टागोर यांच्या बहिणीच्या मुलींनी गायले, परंतु ते लिहिलंय कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी. कसाही प्रश्न विचारू दे, एक मुद्दा अक्षरशः आपण सखोल विश्लेषण घेत असतो. पुढे जाऊया बघा पुढचा मुद्दा. याचं योग्य उत्तर काय? तर अजंठा आणि एलोरा आपल्या महाराष्ट्रामध्ये. सर्वसाधारण प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. मग सगळी माहिती आपल्याला एकूण 43 वर्ल्ड हेरिटेज साईट यांची इन्फॉर्मेशन घ्यायची आपल्या बॅच मध्ये. त्यातील हे फक्त एक मी तुम्हाला दाखवले. शिलालेखाचं वर्ष किती आहे? 1983. म्हणजे याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा केव्हा मिळाला होता? 1983 मध्ये. राज्य आपलं महाराष्ट्र आहे. कुठे आलं हे? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलं. सोयगाव तालुका आणि लोणापूर गाव. कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण वर्ल्ड हेरिटेज साईट TCS, IBPS, त्याचसोबत SSC GD, SSC CGL, त्यानंतर अग्निवीर, ARO यामध्ये विचारलं जात असतं. युनेस्कोचा लॉंग फॉर्म स्थापना विचारली जाते. या दगडी गुहा आहेत. एकूण किती? 29 गुहा आहेत. आणि ह्या सगळ्या गुहा ज्या आहेत ना त्या बौद्ध धर्माच्या आहेत. आलं लक्षात. त्या ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या मूर्त्या सुद्धा आहेत. ठीक आहे, त्या कोरल्या गेलेल्या आहेत दगडामध्ये. पुढे जाऊया. फुटबॉल वर्ल्ड कप इज ऑर्गनाइज्ड आफ्टर अ गॅप ऑफ हाऊ मेनी इयर्स. म्हणजे किती वर्षांनंतर. बघा फुटबॉल विश्वकप किती वर्षांच्या काळात आयोजित केला जात असतो? दर 4-4 वर्षांनी आयोजित केला जात असतो. सगळी माहिती बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला. पहिला 1930 मध्ये आयोजित करण्यात आला होता. 21वा 2018 मध्ये रशिया या ठिकाणी. पहिला कुठे? उरुग्वे. 22वा जो आहे तो 2022 मध्ये कतार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 23वा 2026 मध्ये. तुला विचारला जाऊ शकतो आता सध्या 23वा कुठे? तर कॅनडा, मेक्सिको आणि USA हे 3 देश जे आहेत की यांनी आयोजित केलेलं आहे. 2026 मध्ये होणार आहे. 2 वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी होणार आहे. ठीक आहे. बाकी पुरे विश्व में फुटबॉल खेल को FIFA रेग्युलेट करताय. म्हणजे FIFA हे रेग्युलेट करत असतं पूर्ण विश्वातील जगातील सगळ्या फुटबॉल खेळांना. जेवढे काही स्पर्धा होत असतात फुटबॉलच्या, जसं की क्रिकेटला किंवा क्रिकेटच्या स्पर्धांना रेग्युलेशन करायचं काम ICC करत असतं जागतिक स्तरावर. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थापना केव्हा झालेली आहे याचं लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. फ्रेंच लँग्वेज मध्ये दिलेलं बरं काय? फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन. द नाहीये, द म्हणजे वेगळं, DE दे. त्याचसोबत स्थापना 21 मे 1904 ला. मुख्यालय ज्युरिक स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष सध्याचे कोण आहेत? जियानी इन्फेंटिनो. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा. विच इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. तुला माहिती असायला पाहिजे एकूण 7 खंड आहेत आपल्या देशावर जगामध्ये. या 7 खंडांपैकी उत्तर अमेरिका. नाव निघालं की रॉकी पर्वत लगेच डोळ्यामध्ये फिरायला पाहिजे. रॉकी पर्वतावरून उष्ण वारे येत असतात. आता आपण हे ऑस्ट्रेलिया याचं योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलिया संबंधित बघा ना कशा प्रकारे आपण माहिती सगळी हीच माहिती वेगवेगळ्या खंडांची आपल्या बॅच मध्ये आपण कव्हर करतोय.
बरोबर आहे की नाही? तुमचा मुद्दा, जो मुद्दा तुला विचारला गेलेला आहे, तो मुद्दा त्या ठिकाणी लगेच कव्हर करायचा संपूर्ण. इथे फक्त मी ऑस्ट्रेलियाबाबत माहिती सांगेल, पण त्या ठिकाणी बॅचमध्ये आपण संपूर्ण जेवढे खंड आहेत तो खंड भागच कव्हर करायचा, जेणेकरून खंड यावर प्रश्न आला की लगेच आपल्या बॅचमधून, आपल्या या ठिकाणी दिलेल्या माहितीमधूनच घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण कव्हर करतो तुमचा सिलेबस, क्वेश्चन पेपर. आणि प्रत्येक बॅच आपण अगोदर क्वेश्चन पेपर अनालिसिस करत असतो, त्यानंतर मग बॅचला सुरुवात करत असतो, जेणेकरून क्वेश्चन पेपर अनालिसिस केले की ऍक्युरेट आपल्याला कळतं की जे काय असो TCS, IBPS, त्यानंतर मग ते हे ARO, SSC GD यांचा पॅटर्न कळतो, त्या पॅटर्नला फॉलो करून योग्यरित्या. आणि म्हणून आमच्या बॅचमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी होत असतात दरवर्षी. आलं लक्षात? पहिलीच बॅच आहे AROची, परंतु नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. बघा, ऑस्ट्रेलिया खंड कुठे आलं? एकूण वेगवेगळे किती 7 खंड आहेत. उत्तर अमेरिका खंड नाव निघालं की रॉकी पर्वत नाव निघायला पाहिजे, लगेच डोक्यामध्ये फिरायला पाहिजे. रॉकी पर्वतावरून चिनूक वारे जास्त स्पीडमध्ये होते, मान्य. पण आता 7 खंड एका प्रश्नासाठी मी तुला माहिती देणार आहे, याचा अर्थ थोडंसं स्पीडमध्ये घ्यायला पाहिजे. रॉकी पर्वत, चिनूक वारे, मिसिसिपी नदी उत्तर अमेरिकेची सर्वात लांब नदी आहे, जी की अटलांटिक महासागरामध्ये जाऊन विलीन होत असते. दक्षिण अमेरिका खंड नाव निघालं की लगेच हे पर्वत कुठला? अँडीज पर्वत तुला माहिती असायला पाहिजे, जगातील सर्वात लांब पर्वत आहे. दुसरं म्हणजे याच अँडीज पर्वतावरून उगम पावणारी नदी अमेझॉन नदी जगातील सर्वात मोठी नदी आहे, लांब नाही, मोठी नदी. आणि याच दक्षिण अमेरिका खंडामध्ये अमेझॉन नावाचं जंगल आहे, जे की ब्राझीलमध्ये स्थित आहे. ब्राझील सध्या चर्चेमध्ये आहे, मागच्या वेळेसही चर्चेमध्ये होता, म्हणून तुम्हाला याही प्रश्नपत्रिकेत ब्राझीलवर प्रश्न विचारला गेले, कॅपिटल विचारलं गेले. मी तुम्हाला पुढचा प्रश्न येईल तोपर्यंत तुम्हाला लगेच आता कमेंट्स करायची की ब्राझीलचं कॅपिटल कोणतं आहे. दुसरं म्हणजे अँडीज पर्वत, सर्वात जास्त लाव्हा निघतो ज्या पर्वताच्या आतून, ते पर्वत म्हणजे कोणता? अँडीज पर्वत. सरासरी उंची 5000 मीटरच्या जवळपास. आलं लक्षात? मग आफ्रिका खंड नाव निघालं की नाईल नदी लगेच यायला पाहिजे, कारण जगातील सर्वात लांब नदी आहे ना ती. 6680 किलोमीटर लांब नदी आहे ती. 6682 असं काहीतरी किलोमीटर लांब नदी आहे. 8 देशांमधून वाहते ती, उत्तरेला वाहत जाऊन आणि सहारा वाळवंटातून वाहत जाऊन ती कुठे? तर भूमध्य सागरामध्ये जाऊन विलीन होत असते. अँडीज पर्वत, आफ्रिका खंड, अॅटलास पर्वत लगेच नाव लक्षात यायला पाहिजे. सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठा, तो कुठे आहे? आफ्रिका खंडामध्ये. एक मात्र असं खंड आहे की ज्यामधून कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त हे 3ही वृत्त जात असतात. दुसरं म्हणजे त्याच्या उत्तरेला गेलो तर आशिया खंड, युरोप खंड. युरोप खंड म्हटलं तर आल्प्स पर्वत तुला माहिती असायला पाहिजे. आल्प्स पर्वतावरून फॉनचे वारे येत असतात, बरोबर आहे की ना? वेगवेगळ्या नद्या आहेत. त्याचसोबत जर तुला असा प्रश्न विचारला की युरोप आणि आफ्रिका यांना वेगळं करणारं समुद्र कोणतं? तर भूमध्य सागर आहे, मेडिटेरियन सी असं म्हटलं जात असतं. ब्लॅक सी त्याच ठिकाणी आहे, कुठे? युरोप खंडामध्ये आहे. आशिया खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे. जगातील सर्वोच्च शिखर कुठे आहे? आशिया खंडामध्ये. सर्वाधिक लोकसंख्या असलेला किंवा 60% लोकसंख्या अख्ख्या जगाची कोणत्या खंडात राहते? आशिया खंडामध्ये राहते. तुला माहितच असायला पाहिजे. आशिया खंडातील हांगहो नदी ही जगातील 3ऱ्या क्रमांकाची आणि आशिया खंडातील जगातील 4थ्या क्रमांकाची आणि आशिया खंडातील सर्वात लांब नदी आहे हांगहो नदी. ही चायनाची नदी आहे मित्रांनो, बरोबर आहे. सांगपो नदी ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखली जाते, तिबेटमधूनच उगम होतो. हांगहोचा सुद्धा तिबेटमधूनच उगम होत असतो. हा चायनाचं दुःखाश्रू म्हणूनही ओळखलं जात असतं. आता ऑस्ट्रेलिया खंडाबाबत माहिती घेऊया. आपल्या बॅचमध्ये अशा प्रकारे आपण कव्हर केलेले. बघा, हवामान आणि नैसर्गिक वातावरण. ऑस्ट्रेलिया खंडावरून वारे फार स्पीडमध्ये वाहत असतात, कारण आसपास सगळे समुद्रच आहे आणि एक मात्र भूमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ज्यावेळेस वारे येत असतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, म्हणून पॅसिव्ह भूमिका प्रदेश. पुढील पैकी कोणत्या खंडाला म्हटलं जात असतं? ऑस्ट्रेलिया खंडाला म्हटलं जात असतं. त्या जमिनीची प्यास, तहानच भागत नाहीये, म्हणून तहानलेला प्रदेश ज्या खंडाला म्हटलं जात असतं ते म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे पर्जन्याचे प्रमाण असमान आहे. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी. कुठे जास्त आहे? तर पश्चिमेला सर्वात जास्त आहे पर्जन्याचं प्रमाण. आणि सर्वात जास्त जगातील बरं का समुद्रावरील जे पर्यटन होत असतं ना, जगात सर्वात जास्त कोणत्या खंडाच्या जवळ होत असतं किंवा खंडामध्ये होत असतं ते म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड. त्याचं कारण असं आहे की ग्रेट बॅरियर रीफ म्हणजेच प्रवाळ खडके सर्वात जास्त ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेला आहेत, समुद्रामध्ये आहेत. जगातील सर्वात जास्त त्या ठिकाणी प्रवाळ खडके आढळतात. प्रवाळ खडके कशा प्रकारे तयार होत असतात? तर जे समुद्री जीवी आहेत त्यांच्या शरीरामधून कॅल्शियम कार्बोनेट बाहेर निघत असतं आणि हे कॅल्शियम कार्बोनेट किनाऱ्यामध्ये येऊन मग त्याद्वारे प्रवाळ खडके तयार होत असतात. प्रवाळ खडके एक प्रकारची वनस्पतीच आहेत आणि या वनस्पतींना खाऊन जगणारे वेगवेगळे मासे जे त्या प्रवाळ खडकाच्या आसपास आतमध्ये असतात, रंगीबेरंगी मासे असतात, अतिशय सुंदर नजारा असतात. ते बघण्यासाठी पर्यटन मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात, कारण जगातील सर्वात मोठ्या प्रवाळ खडकांचा जो प्रदेश आहे ना तो ऑस्ट्रेलिया खंडाच्या कुठे एक्झॅक्टली या ठिकाणी. बघा,
हा जो भाग आहे प्रवाळ खडकांचा, इथे न्यूझीलंड आहे, ठीक आहे, नाही इथे हे न्यूझीलंड आहे, यांच्या दरम्यानचं जे समुद्र आहे त्यालाही वेगळं नाव आहे. ग्रेट बॅरियर रीफ, जगातील सर्वात तुटक पर्वतरांग, ही सुद्धा ऑस्ट्रेलिया खंडामध्येच आहे. काही असो कसंही, बघा जगातील एकमात्र खंड आहे की ज्यामध्ये कांगारू हे प्राणी आढळतात, आणि कांगारू हा प्राणी जो आहे ना तो त्यांचा राष्ट्रीय प्राणी ऑस्ट्रेलियाचा. दुसरा मुद्दा तो म्हणजे एकमात्र वनस्पती असो युकेलिप्टस. हे युकेलिप्टस जे ना याच्यावर जगणारे जे प्राणी असतात, कोआला, हे एकमात्र केवळ आणि केवळ याच ठिकाणी आढळतात. कुठे? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे लोकसंख्या आणि शहरे. सगळी काय माहिती आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. ग्रेट बॅरियर रीफ बघा ना, सुंदररित्या वेगवेगळ्या इमेजेसच्या माध्यमातून तुला समजून सांगणारे. समुद्री किनारा, आज दिल है पाणी 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 पाणी, तिच्यासोबत तू, म्हणजे हे समुद्र किनारा जो आहे ना अतिशय सुंदर आहे. ज्यावेळेस तू ऑस्ट्रेलिया खंड सर्च करतो त्यावेळेस तू आणि ती म्हणजेच काय तर पुरुष आणि महिला हातात हात धरून या ठिकाणी बीचच्या किनारी पडलेले तुला दिसतील किंवा त्यांचे इमेजेस दिसतील. त्याचं कारणच असं आहे की समुद्र किनारे सर्वात जास्त पर्यटन ज्या ठिकाणी जातात ते म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडात जात असतात. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय, गौतम बुद्ध डिलिव्हर्ड हिज फर्स्ट sermon ॲट, म्हणजे गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश कोठे दिला होता? ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला होता त्याच वेळेस हिमालयामध्ये मेडिटेशन करत असलेले एक संत त्यांनी डोळे उघडले आणि उघडल्याबरोबर त्यांना साक्षात्कार झाला की पृथ्वी तलावर स्वतः देवाने जन्म घेतलेला आहे. आणि ते कुठे? तर नेपाळ या ठिकाणी. नेपाळ या ठिकाणी कुठे? तुम्हाला प्रश्न विचारला तर नेपाळ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. नेपाळमध्ये लिंबिनी या ठिकाणी झाला 563 मध्ये. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे मी जीवित असताना माझ्यासमोर स्वतः देवाने जन्म घेतलेल्या मेडिटेशन मध्ये त्या ब्राह्मणाला, त्या ब्राह्मण चुकून बोललो मी, पण त्या संतांना जाणीव झाली. ते म्हटले की मला त्या पुत्राला भेटायचंय. आणि भेटल्याबरोबर त्यांचा चेहरा बघितल्याबरोबर त्यांनी सांगितलं की हे सम्राट होतील, जगाचे सर्वोच्च सम्राट होतील, किंवा मग ते जगाला मार्ग दाखवतील. दोन पैकी एक होतील, परंतु ते घर त्यागणार आहेत. आणि ज्या वेळेस घर त्यागणार आहेत त्यांच्या वडिलांना ही गोष्ट कळाली होती, तर त्यासाठी त्यांनी घर त्यागू नये म्हणून सगळ्या सुखसुविधा असलेलं त्यांचं घर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांचं कुटुंबामध्ये मन लागत नव्हतं. वयाच्या 35व्या वर्षी, मग 29व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. राहुल त्यांच्या पुत्राचं नाव त्यांच्याच आजोबांनी, म्हणजेच कुणी तर गौतम बुद्ध यांच्या वडिलांनी राहुल नाव ठेवलं. राहुल म्हणजे काय तर रोखणे, रोज, बरोबर आहे की नाही? कमीत कमी आपल्या पुत्राचा चेहरा बघून तरी गौतम बुद्ध थांबतील या उद्देशाने त्यांच्या पुत्राचं नाव त्यांच्या आजोबांनी म्हणजे गौतम बुद्ध यांच्या वडिलांनी ठेवलं होतं राहुल. परंतु ते थांबले नाही. त्यांचं घरामध्ये मन लागत नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी घडल्या होत्या. ज्यावेळेस ते मार्केटमध्ये निघाले होते सैनिकांसोबत, त्यावेळेस एक जण जो आहे ना किनाऱ्यात बसलेला आहे आणि तो त्याचं शरीर संपूर्ण सडलेलं आहे आणि तो देवाची प्रार्थना करतोय की मला मृत्यू यावा, परंतु मृत्यू येत नव्हता. दुसरं म्हणजे एक व्यक्ती त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सगळे रडत आहेत आणि त्याला अंत्यविधीसाठी घेऊन चाललेले आहेत. आणि तिसरं म्हणजे गरीब व्यक्ती किनारी बसला होता. मग या तिघांची परिस्थिती नेमकी काय आहे? कशामुळे त्यांच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे? माझा जन्म झालेला आहे, मला सुद्धा मृत्यू येणार आहे आज ना उद्या, मग माझा जन्मच का झालेला आहे पृथ्वी तलावर? त्याचं कारण काय आहे? उद्देश काय? या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये फिरत होत्या. आणि मग नंतर वेगवेगळे धर्म त्या ठिकाणी त्यावेळेस जे अस्तित्वात होते त्या धर्म गुरूंना जाऊन त्यांनी विचारलं की मला देवाला भेटायचं, ज्यांनी मला निर्माण केलेले त्यांना मला भेटायचं आहे, आत्ता सध्या भेटायचं, त्यासाठी मी म्हणाल ते सगळ्या गोष्टी करेल. म्हणजे सगळ्या गोष्टी, प्रार्थना केल्या, प्रतिज्ञा केली, सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी, उपासना केली, पण तरी सुद्धा त्यांना म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे जे रूल्स आहेत त्यानुसार त्यांनी केलं, परंतु तरी सुद्धा त्यांना देवाशी भेटता आलं नाही. मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की मला देवाला भेटायचं आहे, काही करून, नेमकं काय विषय, माझा जन्म का झालेला आहे, बरोबर आहे की नाही? किंवा ही सायकल का चालू असते? पुनर्जन्म असतं का? जन्म झाल्यानंतर मृत्यू या कालावधीमध्ये मला एवढं का भोगवटा आहे, मला एवढा का त्रास सहन करायचा आहे, आणि मृत्यू झाल्यानंतर पुनर्जन्म का होणार आहे? या सगळ्या गोष्टी जे आहेत की नाही भाकड कथा, यांचं उत्तर मला पाहिजे. ज्यांना प्रश्न निर्माण होतो तेच खऱ्या अर्थाने संत बनत असतात. ज्यांना देव हा विषय आहे की नाही असे प्रश्न निर्माण होत असतात. जसं की स्वामी विवेकानंद आहे, जसं की गौतम बुद्ध आहे, जसं की महावीर स्वामी आहेत, जसं की अजून ओशो आहेत, असे अनेक वेगवेगळे संत होऊन गेलेले ज्यांचं नाव आज आपण घेत असतो. रामकृष्ण परमहंस संत आहेत, अनेक व्यक्ती आहेत. यांच्या मनामध्ये सेम ज्ञानेश्वर महाराज, सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न की माझा जन्म का झालेला आहे, मी कशासाठी आलेलो आहे या पृथ्वी तलावर, बरोबर आहे?
आणि या गोष्टी ज्यांना जाणीव करून घ्यायच्या असतात त्यासाठी त्यांनी मेडिटेशन करावं आणि मेडिटेशन केल्यानंतरच आपल्याला आपलं उत्तर मिळेल असं गौतम बुद्ध यांना ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव आहे अलार कलाम. आणि हेच अलार कलाम जे गौतम बुद्ध यांचे पहिले गुरु आहेत. यांनी सांगितलं की आतल्या अंतर्मनाला विचारा, अंतर्मनातून सगळी उत्तरं निघतील. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल, स्वतःला शांत करावं लागेल, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये 4 वेद लिहिलेले आहेत आणि या 4 वेदांपैकी ऋग्वेद मध्ये दिलेला आहे कृष्ण आणि राधा यांचा संबंध. कृष्ण म्हणजे ब्लॅक होल असतो या ठिकाणी आणि राधा म्हणजेच काय तर धारा जी बाहेर चाललेली आहे त्याला आतमध्ये ओढून घ्या. त्यानंतर दोघांचं मिलन झाल्यानंतर तुम्हाला जे ना तुमचं उत्तर मिळेल. पण आजच्या घडीमध्ये राधा आणि कृष्ण यांचा संगम जो आहे म्हणजे राधा आणि कृष्ण यांचं डायरेक्टली ते रासलीला या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. मूर्ती समोर ठेवून आपण त्यांची पूजा अर्चा करत असतो पण खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ वेगळा दिलेला आपल्या पुराणांमध्ये. ब्लॅक होल आणि राधा म्हणजेच काय धारा जी बाहेर चालली त्याला आतमध्ये ओढलं, त्याला उलट केलं तर राधा होत असते. कृष्ण आणि राधा यांचं मिलन होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे शांत डोकं करून आणि हे ज्या वेळेस गौतम बुद्ध यांना कळालं 49 दिवस त्यांनी मेडिटेशन केलं. 49 दिवस रोज संध्याकाळी एक महिला त्यांना ग्लासमध्ये दूध आणून द्यायची. त्यांनी डोळे उघडले 49व्या दिवशी की ही महिला नेमकी कोण आहे. ज्यावेळेस त्यांचा चेहरा त्यांनी बघितला आणि ज्यावेळेस पुन्हा ते मेडिटेशन मध्ये गेले, मेडिटेशन मध्ये गेल्यानंतर त्याच रात्री त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. बोध गया या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघितलं तर त्याचं नाव वेगळं आहे. ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती बिहार उरुवेला आणि त्याला बोध गया असं म्हटलं जात असतं. पिंपळाच्या झाडाखाली ते बसले होते 49 दिवस. बोधी वृक्ष त्याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि ज्या वेळेस त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती त्यांच्यासोबतचे जे 5 शिष्य होते ना त्यांची, ते शिष्य काय म्हणायचे की असं स्वतःला शांत बसून एका जागेवर बसून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्याला जे आपल्या मनातील प्रश्न आहेत की नाही ते असं स्वतःला शांत करून होणार नाही. आपल्याला भ्रमण करावं लागेल, सगळ्यांना विचारावं लागेल. पण गौतम बुद्ध यांनी सांगितलं आतून मी माझ्या प्रश्नांची उत्तरं मला काढायची आहेत आणि त्यासाठी मी आता देवाला अर्पण होत आहे. एक तर मला घेऊन जावा किंवा मग मला सत्य काय आहे ते समजून सांगा. आणि 49व्या दिवशी ज्यावेळेस त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, सारनाथ या ठिकाणी ते 5 शिष्य होते त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं संपूर्ण माहिती. त्यावर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा ना, गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश ज्ञानाची प्राप्ती झाल्याबरोबर त्यांनी उपदेश दिला होता आणि तो कुठे दिला होता? सारनाथ या ठिकाणी दिला होता. आज सारनाथ कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सांगा, कमेंट्स करा कुठे आहे. आणि याच 5 शिष्यांना ज्यावेळेस ज्ञानाची प्राप्ती झाली होती, पहिला उपदेश देत होते, त्या सगळ्या गोष्टींना धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जात असतं. धर्मचक्र प्रवर्तन. पुढे जाऊया, पुढचा मुद्दा तो या ठिकाणी दिसतोय. याचं योग्य उत्तर काय? तर सारनाथ पर्याय क्रमांक डी. कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे ते कमेंट्स करायचे. पुढचा प्रश्न, हू अमॉंग द फॉलोइंग इज द कॅपिटल ऑफ ब्राझील. सर, मग मला जेवढे जगातील देश आहेत सगळ्या देशांच्या राजधान्या पाठ कराव्या लागतील का? असं करू नकोस सोन्या, तू खरंच प्लीज करू नकोस. अरे तू आतून खंगशील, तू स्वतःचं नाव विसरून जाशील. अनेक विद्यार्थी काय करत असतात, जेवत असताना सुद्धा कल्म पाठ करत असतात. म्हणजे आई वडील ज्यावेळेस बघतात की आपला हा सोन्या टिला भांड्या बऱ्यापैकी होता पण अभ्यास चालू केल्यापासून हा बडबडतोय. रात्री झोपत असताना सोन्या तू कल्म पाठ करत असतोस, कारण तुला ऍक्युरेट काय वाचायचंय तेच कळत नाही. आता हा प्रश्न बघून जगभरातील सर्व देशांचे राजधान्या पाठ करत बसशील, असं करायचं नाही. गुगल ट्रेंड्सवर जायचं. भारतने, महाराष्ट्राने मागील काही दिवसांमध्ये, जगभरातील लोकांनी मागील काही दिवसांमध्ये काय सर्च केलेलं आहे? ब्राझील सर्च केलेलं आहे. अरे त्यावेळेस चर्चेमध्ये होता. असं काय करतोय? 2023 ची प्रश्नपत्रिका आहे, त्यावेळेस ब्राझीलला सर्च केलं गेलं होतं. कारण 2020 मध्ये जी आग लागली होती की नाही, तर ती ब्राझील मधील अमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागली होती. मोकळा प्रदेश निर्माण झाला आणि तिथे इंडस्ट्रियलायझेशन यांनी केलं. म्हणजे त्या ठिकाणी इंडस्ट्री उभारण्याचा प्रयत्न या ब्राझीलच्या देशाने केलं, ब्राझील देशातील सरकारने केलं. आणि म्हणून जगभरामध्ये त्यांना टीका सोसावी लागली की बाबा खऱ्या अर्थाने तुमचंच काहीतरी काळबिना आहे. म्हणजे तुम्हीच आग लावली होती, जंगल जाळण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्हाला ती मोकळी जागा अवेलेबल करून घ्यायची होती. म्हणून त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन तुम्हाला करायचं होतं, म्हणून तुम्ही आग लावली होती का? असा प्रश्न UNEP यांनी विचारला. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP 1969 मध्ये स्थापना झाली, त्यांनी विचारला. IPCC यांनी सुद्धा विचारला की IPCC म्हणजे महत्वाच्या आहेत ह्या सगळ्या संघटना. 1988 मध्ये IPCC स्थापना झाली, इंटरनॅशनल पॅनल फॉर क्लायमेट चेंज. आलं लक्षात? मग याचं योग्य उत्तर काय आहे? तर सगळ्या पाठ करायचे नाही. जे काही चर्चेमध्ये तुम्हाला विचारलं जातं 100% विचारलं जाईल, कॅपिटल विचारलं जाईल. पण ते मग चायना जर तुझ्या परीक्षेच्या पूर्वी चर्चेमध्ये असेल तर चायनाचं कॅपिटल विचारलं जाऊ शकतं. केवळ तेवढंच करायचं. रशिया चर्चेमध्ये असेल, रशिया आणि युक्रेन सध्या चर्चेमध्ये आहे. सध्याच काय, अरे 2022 पासून आतापर्यंत 2017 पासून चर्चेमध्ये.
ते मग मला तुम्हाला सर्वांना नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन काय आहे, 1939 मध्ये त्याची स्थापना झाली होती, सदस्य देश किती आहेत, सगळी काय माहिती सांगावं लागेल, ते 2 करार सांगावं लागतील, गरजेचं नाही. फक्त एवढंच सांगतो 100 मधली एक गोष्ट, तुझ्या परीक्षेपूर्वी 6 महिन्यात काय महत्वाचं होतं ते सगळं काय अरे बॅच मध्ये कव्हर करतोय सोने. कळते का तुला? असं नाही होणार, नाही तर तू खंगशील आतून सगळं पाठ करून. डेव्हिस कप इज असोसिएटेड विथ, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खेळ आणि खेळाशी संबंधित प्लेयर तुम्हाला विचारले जात असतात, खेळाशी संबंधित कप तुम्हाला विचारले जात असतात, खेळ आणि त्या खेळामध्ये खेळले जाणारे प्लेयर तुम्हाला विचारले जात असतात. हे ARO अग्निवीरचा पॅटर्न आहे. याचं योग्य उत्तर काय? डेव्हिस कप हा टेनिस, टेबल टेनिसशी संबंधित आहे का लाल टेनिसशी? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा माहिती, बाकीचे सगळे आपण या ठिकाणी सगळी माहिती घेणार आहोत. हे कप या खेळाशी संबंधित सगळी माहिती घेणार आहोत. बघा, थॉमस कप बॅडमिंटनशी संबंधित आहे, दिलीप कप ट्रॉफी क्रिकेटशी संबंधित आहे, त्याचसोबत संतोष ट्रॉफी फुटबॉलशी संबंधित आहे, उबर कप हा बॅडमिंटनशी संबंधित, डेव्हिस कप टेनिसशी संबंधित आहे, पण कोणता? तर टेबल टेनिसशी संबंधित आहे, पर्याय क्रमांक 2. त्याचसोबत बघा, वर्धमान ट्रॉफी भारोत्तोलन, इराणी ट्रॉफी क्रिकेटशी संबंधित आहे. ध्यानचंद तुला माहितच असायला पाहिजे, कारण ते आपल्या देशाचे महत्वाचे व्यक्ती आहेत. यांच्याच आठवणीमध्ये आपल्या देशामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जात असतो यांच्या जन्मदिवशी. आणि यांच्याच जन्मदिवशी सर्व जेवढे काही खेळ जगतातील ट्रॉफीज आहेत, म्हणजे खेळ जगतातील जे पुरस्कार आहेत, ते सगळे काही यांच्याच तारखेला, यांच्या 29 ऑगस्टला, माझ्या मते, मला ती तारीख केवळ माहित नाहीये, कारण जन्म 1905 मध्ये झाला मेजर ध्यानचंद यांचा, बरोबर आहे. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखलं जातं. हे ज्यावेळेस टीम मध्ये होते, आपल्या भारताच्या टीम मध्ये सलग 3 वर्ष आपण ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. महत्वाचे व्यक्ती आहेत. आणि यांच्याच आठवणीमध्ये जे आहे की नाही, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केलेला आहे. खेळ जगतातील सर्वोच्च पुरस्कार आपल्याला माहितच असायला पाहिजे. हॉकीशी संबंधित आहेत, बरोबर आहे. रणजी ट्रॉफी क्रिकेटशी संबंधित आहे, रायडर कप गोल्फशी संबंधित, ड्युरंट कप फुटबॉलशी संबंधित आहे, बेटन कप हॉकीशी संबंधित आहे, रायडर कप पोलोशी संबंधित आहे. हा वेगळा आणि हा वेगळा, आलं लक्षात? गोल्फ आणि हा पोलोचा, बरोबर आहे. त्याचसोबत रॉबर्स ट्रॉफी फुटबॉलशी, आणि हे दोन्ही वेगवेगळे काय आहेत नेमके हे तुम्हाला समजून सांगेल. खेळ हे सर्व काही महत्वाचे आपल्या बॅच मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. हु वॉज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे दुसरे राष्ट्रपती. पहिली प्रश्नपत्रिका अनालिसिस केली, आपल्या ऍपवर टाकलेली, त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न बघितले की तुम्हाला त्या ठिकाणी लगेच दिसेल की पहिल्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा विचारलं गेलेलं आहे. सेम टू सेम प्रश्न, म्हणजे प्रश्नांचं जे पॅटर्न असतो ना तो बदलत नाही, पण प्रश्न अनालिसिस केल्यानंतर तशा प्रकारे आपण आपला स्वतःचा सिलेबस बनवून अभ्यास करणं गरजेचं आहे. तर भारताचे दुसरे राष्ट्रपती ज्यांना पहिला भारतरत्न मिळाला, भारतरत्न दरवर्षी दिला जातो का? तर नाही, पण ज्या वर्षी दिला जातो 3 व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना दिला जात नाही. 1999 हे अपवाद आहे, 4 व्यक्तींना दिला होता, आणि 2024 हे सुद्धा अपवाद आहे. 2024 म्हणजे मागचंच वर्ष. 2024 ला 5 लोकांना दिला होता. सगळ्या परीक्षांमध्ये भारतरत्न वर प्रश्न विचारला होता. याही वर्षी भारतरत्नावर प्रश्न विचारला जाईल. सर्वोच्च पुरस्कार अपवाद असल्यामुळे 2024 वेगळी काहीतरी घटना घडली म्हणून तुम्हाला विचारलं जाईल. चर्चा आहे, लोकांनी सर्च केलेलं आहे. तू काय सर्च करतो ना सोन्या, त्यावर प्रश्न विचारले जात नाही. तू दिवसभर काय करत असतो? 1.5 GB पैकी 500 MB खर्च करतो दिवसभरामध्ये व्हॉट्सअप वगैरे यामध्ये, आणि रात्री 1 GB ठेवत असतो. आणि त्यामध्ये तू काय सर्च करतो, त्यामध्ये तू काय बघतो, त्यावर प्रश्न विचारले जात नाही. आणि तसलं काय बघायचं नाही सोन्या. हे बघ, याच्यावर जास्तीत जास्त फोकस कर. सध्याचं हे जे कालावधी ना 1-2 वर्ष, तुझ्या आयुष्यातील फार महत्वाचा कालावधी. अख्ख्या आयुष्यभराचं तुला जे दिशा देणार आहे ना, हे कालावधी देणार आहे. आणि म्हणून 2 ते 3 वर्ष हा कालावधी इमानदारीत सगळं, फक्त स्वतःच्या आपल्या अंतर्मनाशी आपण जर लॉयल राहिलो ना, तर आयुष्यभर हा कालावधी तुला लक्षात राहील. आणि सगळ्यांना तू धरुधर समजून सांगशील, सोन्या, अय टिल्या, अरे चोंगेगिरी करू नकोस. तुझ्या वयाचा असताना मी त्या ठिकाणी अभ्यास केला होता. तुझ्या वयाचा असताना इमानदारीत सिरियसली सगळ्या काय गोष्टी केल्या होत्या. हा प्रश्न बघ ना काय दिसतोय. आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? 2 वेळा उपराष्ट्रपती झाले आणि ते राष्ट्रपती सुद्धा झाले. भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर राधाकृष्णन, बरोबर आहे. पर्याय क्रमांक सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासोबत पहिला भारतरत्न पुरस्कार ज्यांना दिला त्यामध्ये CV रमन आहेत. रमन इफेक्ट मांडला होता 1928 मध्ये. 1930 मध्ये त्यांना विज्ञान जगतातील पहिला नोबेल पारितोषिक आपल्या देशामध्ये ज्यांनी मिळवून दिला ते म्हणजे कोण आहेत? CV रमन आहेत. यांच्याच आठवणीमध्ये बघा ना, 28 फेब्रुवारी 1928 मध्ये त्यांनी आपला ग्रंथ प्रकाशित केला होता. म्हणजेच काय, रमन इफेक्टचा शोध त्यांनी लावला होता.
आणि म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. फेब्रुवारीचा शेवटचा दिवस 28 फेब्रुवारी. एक मात्र महिना आहे ज्याचं दिवस 28 असतात. 4 वर्षानंतर 29 दिवस, बरोबर. दर 4 वर्षांनी 29वा दिवस असतो, कारण लीप वर्ष असतो. अजून काय सांगायचं होतं तुम्हाला? आपल्या देशाचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया भारतीय व्यक्ती, ते म्हणजे कोण? सी राजगोपालाचारी. 1947 नंतर पुढे ते आपल्या देशाचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, पण भारतीय व्यक्ती, माउंट बॅटन यांच्या नंतरचे. आणि त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. भारतरत्न पुरस्कार सध्या आतापर्यंत 53 लोकांना देण्यात आलेला आहे. सर्वात कमी वयाचे सचिन तेंडुलकर आहेत. 2014 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला होता. आणि सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आपल्या महाराष्ट्राचे, ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला पहिला भारतरत्न पुरस्कार मिळवून दिला, ते म्हणजे कोण आहेत? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. 1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. आलं लक्षात? पुढे जाऊया. भारतरत्न पुरस्कार म्हटलं सगळी माहिती, सर्वोच्च पुरस्कार आहे. 1954 मध्ये सुरुवात झाली, पहिला पुरस्कार 1955 मध्ये दिला होता. अजून काय राहिला असेल तूच सांग, सगळी माहिती देतो, अजिबात घाबरू नकोस. बॅच मध्ये तर आपल्याला धुरावरून टाकायचं. हाऊ मेनी प्लेयर्स प्ले ऑन ए टीम इन ए हॉकी मॅच? आलं लक्षात? मी तुला काय मगाशी सांगितलं होतं, खेळ आणि खेळशी संबंधित जे प्लेयर्स असतात, खेळशी संबंधित ट्रॉफी, खेळशी संबंधित त्या खेळामध्ये खेळले जाणारे प्लेयर, यावर प्रश्न विचारला जातो. हे तुमचं आवडतं एआरओचं किंवा आर्मीचं, किंवा अजून तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा असतात की नाही आर्मीच्या, त्यामध्ये अग्निवीरचं. आलं लक्षात? याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक सी. आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. आपलाच नाही, पाकिस्तानचा सुद्धा आहे. आणि वेगवेगळे देश त्यांचे राष्ट्रीय खेळ यावर प्रश्न विचारले जात असतात. खेळ म्हटलं तर आगामी येणाऱ्या ट्रॉफी, आगामी येणारे जे टुर्नामेंट आहे त्यावरही आपल्याला चर्चा करायची. म्हणजे अख्खा चॅप्टरच बनवलेला, अख्खा एक लेक्चर, त्यामध्ये सगळं काय खेळ जगतातील माहिती आपण जीके यामध्ये कव्हर करणार आहोत. जनरल नॉलेज स्वतः मी शिकवणार आहे. सोन्या, जनरल नॉलेज बघ ना कशा प्रकारे, त्यातीलच हा भाग आहे. खेळ व खेळाडूंची संख्या, यामध्ये टेबल टेनिस 2 असतात खेळ. म्हणजे एका टीम मध्ये किती असतात? 1 जण असतात किंवा 2 जण असू शकतात, जास्तीत जास्त. दोन्ही मिळून 4 जण जास्तीत जास्त खेळू शकतात. पोलो मध्ये 4 लोक असतात. बास्केटबॉल मध्ये एका टीम मध्ये 5 असतात. व्हॉलीबॉल मध्ये एका टीम मध्ये 6 असतात. वॉटर पोलो मध्ये 7 असतात मित्रांनो, 7. एक मिनिट, पेनचा कलर मी चेंज करतो. हे ईश्वरा सर्वांना. बघा, वॉटर पोलो 7 असतात, कबड्डी 7 असतात. त्यानंतर नेटबॉल एका टीम मध्ये 7 असतात. 2 टीम एका टीम मध्ये विचारलं जातं. अख्ख्या मॅच मध्ये 14 जण समजायचे. त्यानंतर जिम्नॅस्टिक 8 असतात. खो खो 9 असतात प्लेयर. बेसबॉल मध्ये 9 असतात. क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा हॉकी मध्ये 11 असतात. आता यावर प्रश्न विचारला होता बघा, 11 प्लेयर असतात. त्याचसोबत रग्बी फुटबॉल मध्ये किती असतात? तर 15 प्लेयर असतात. रग्बी फुटबॉल मध्ये किती असतात? तर 15 प्लेयर असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय स्क्रीनवर. इन विच इयर इंडिया बिकम रिपब्लिक? तुला माहित असायला पाहिजे. 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. भले हे 2023 मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, पण तरी सुद्धा 2025 मध्ये पुन्हा विचारला जाईल. त्याचं कारण असं आहे, किंवा आपल्या राज्यघटनेसंबंधित काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली? आपली कॅबिनेट मिशन प्लॅन केव्हा गठीत करण्यात आलं होतं? 1946 मध्ये. या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार, अरे भरपूर माहिती सांगायची सर. एका प्रश्नात मी तुला काय काय सांगू शकतो, तिथे सुंदररित्या माहिती सांगावी लागेल. त्या ठिकाणी सुंदररित्या, त्या ठिकाणी म्हणजे कुठे? ये ना, भेट ना बॅच मध्ये, सुंदररित्या त्या ठिकाणी समजून सांगेल. आणि मग नंतर काय सांगायचं होतं तुला? कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 यानुसार आपली राज्यघटना आजची जी बनवली गेलेली आहे, एकूण सदस्य 299 लोकांनी बनवली गेलेली आहे. पहिली बैठक झाली होती. बैठकपेक्षा आपली जी घटना समिती आहे गठीत करण्यात आली 6 डिसेंबर 1946 ला. पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 ला. या पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरताचे अध्यक्ष निवडण्यात आले. त्यानंतर 11 तारखेला म्हणजे 11 डिसेंबर 1946 ला सगळ्यांनी शपथा घेतल्या. आणि शपथा घेऊन मग नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष तयार करण्यात आले, म्हणजे बनवण्यात आले. ते म्हणजे राजेंद्र प्रसाद. जोपर्यंत आपली राज्यघटना बनवून पूर्ण होत नाही तोपर्यंत. राज्यघटना बनायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. 65 लाख रुपये खर्च आला. मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, मुख्य कमिटी आहे. 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास ज्यांनी केला, स्वतःचं घर सोन्यात यासाठी विकून टाकलं. कळते का तुला? दादरचं घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतःचं घर तू यासाठी विकून टाकलं. तू यासाठी म्हणजे काय? भारतीय नागरिकांसाठी, सगळ्यांसाठी. यांना अधिकार नेमके कोणते मिळायला पाहिजेत, यांचे कर्तव्य नेमके कोणते आहेत, आणि यांचा अभ्यास करण्यासाठी 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागला. आणि त्यासाठी ते विकत घेऊन, महाग होत्या राज्यघटना वेगवेगळ्या देशांच्या, स्वतःचं घर विकलं. 6 महिने जबरदस्त अभ्यास केला. आणि ते जे सायमन कमिशन आहे त्यांच्या समोर त्यांनी साक्ष दिलेली आहे. बरोबर. भारतीय नागरिकांना काय महत्वाचं आहे?
म्हणजे गाढा अभ्यास असलेले व्यक्ती जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. किती तारखेला? तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. अधिक 14 करायचे. कारण का 14 करायचे? कारण ते त्यांच्या आयुष्यातील 14 हा आकडा फार महत्वाचा आहे. आलं लक्षात? 14वे ते अपत्य आहे. दुसरं म्हणजे 146 त्यांना पुणे करारामध्ये एकूण जागा मिळाल्या होत्या, राखीव जागा. 146 मध्ये 14 आलं. त्यांचा जन्मदिवस सोन्या 14 तारीख आहे. कळतंय का तुला? 14 एप्रिल जन्मदिवस आहे. 14 आकडा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये, ज्यावेळेस मी तुम्हाला आपले महत्वाचे जे व्यक्ती आहेत की नाही समाजसुधारक ते मी समजून सांगत असतो, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत माहिती सांगत असताना 14 तारीख त्यांच्या आयुष्यात किती महत्वाची ते मी तुला समजून सांगत असतो. त्यानुसार मग 15 ऑगस्ट 1946 47 अधिक 14 केले आपण तर किती होतात? 29 ऑगस्ट 1947 या तारखेला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी. मसुदा समिती प्रमुख समिती आहे, ड्राफ्टिंग कमिटी आहे. अरे काही असो, वकिलाकडे गेलो आपण तर एक कच्चा मसुदा तयार करत असतो वकील. तशा प्रकारे आपल्या राज्यघटने, अख्खी राज्यघटना 446 कलमांची राज्यघटना, कच्चा मसुदा ज्यांनी तयार केला होता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना मदत करणारे एकूण वेगवेगळे 6 म्हणजे एकूण 7 सदस्यीय मसुदा समिती होती. आणि प्रत्येक कलमावर भाषण दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की हे कलम आपल्या देशातील भारतीय नागरिकांना का महत्वाचं आहे. आणि त्यानंतर शॉर्टलिस्ट करून बाकी सर्व सदस्यांनी 395 कलम म्हणजे प्रत्येक कलमावर मतदान झालं. मग शेवटी आपल्या राज्यघटनेतील 395 कलम यांना मान्यता देण्यात आली. आपली राज्यघटना एकूण कलम 395 आहेत. राज्यघटनेमध्ये एकूण किती भाग आहेत? 25 भाग आहेत. सुरुवातीला किती होते? 22 भाग होते. परिशिष्ट किती होते? 8 होते. सध्या किती आहेत? 12 परिशिष्ट आहेत. धुरावरून टाकायचं सोन्या आपण. एक मुद्दा आला ना पिळून काढायचं, पिंजून काढायचं. अरे 1950 याचं योग्य उत्तर काय? 1950. तारीख किती? 26 जानेवारी. सर 26 जानेवारीच का? कारण मी ऐकलेलं आहे, वेगवेगळ्या पुस्तकात बघितलेलं आहे की राज्यघटना आपली बनून तयार झाली होती 26 नोव्हेंबर 1949ला. 2 महिन्यानंतर का बरं असं करण्यात आलं? त्याचं कारण असं आहे की 1930 मध्ये फ्लॅग होस्टिंग केली होती रावी नदीच्या काठी. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती की बस आता पूर्ण स्वराज्याची मागणी. 26 जानेवारी हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाईल. मग स्वातंत्र्य मिळेपर्यंत 26 जानेवारी हा दिवस जो आहे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून प्रत्येक दरवर्षी साजरा केला जायचा. पण 1947ला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं म्हणून तेव्हापासून आतापर्यंत आपण कोणता दिवस साजरा करतो? 15 ऑगस्ट करतो. आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस लक्षात राहावा. प्रत्येक भारतीय नागरिकांना याच्यातील इतिहास कळावा, याच्यातील माहिती कळावी या उद्देशाने 26 जानेवारी याच दिवशी आपली राज्यघटना जी ती लागू करण्यात आली आणि आपला देश गणतंत्र झाला. गण म्हणजे तू मी आपण सगळे. ज्यांना मोजता येतं त्यांना गण असं म्हटलं जात असतं. प्रजा म्हटलं असतं प्रजातंत्र. बरोबर आहे की नाही? म्हणजे भारतीय नागरिकांच्या हातामध्ये सगळी सत्ता आली कारण राज्यघटना लागू झाली. राज्यघटना फार महत्वाची. आपल्या देशाचा सर्वात मोठा ग्रंथ आहे तो. आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्मग्रंथ म्हटलं तरी चालेल, प्रमुख ग्रंथ म्हटलं तरी चालेल. दुसरं म्हणजे जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणाची? आपल्या देशाची राज्यघटना आहे. 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जात असतं. उगाच नाही म्हणतात. कळते का तुला सोन्या? भारतरत्न त्यांना देण्यात आलाय. पण मी तर काय म्हणतो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न पेक्षाही फार मोठे आहेत. आलं लक्षात? द वर्ल्ड्स हायेस्ट माउंटेन इन अरे जगातील सर्वोच्च पर्वत कोणता आहे? नेपाळमध्ये. तो कुठे? माउंट एव्हरेस्ट. तुला उंची विचारली जाते. या ठिकाणी दिसते 8848. नेपाळमध्ये त्याला सागरमाथा म्हणतात. जगभरामध्ये माउंट एव्हरेस्ट असं त्याला म्हटलं जात असतं. एकूण 4 लाईन आहेत. यामध्ये महान याला बृहद हिमालय असं म्हटलं जात असतं. त्यानंतर लघु हिमालय आणि त्यानंतर मग शिवालिक टेकड्या. महान हिमालय आणि बृहद हिमालय वेगवेगळे हिमालय आहेत, परंतु जगभरातील वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दिलं गेलेलं आहे. एकूण 3 काही पुस्तकांमध्ये 4 लाईन दिलेल्या आहेत. सर्वात खालची लाईन शिवालिक टेकड्या. सरासरी याची उंची 1600 मीटरच्या जवळपास आहे. याची उंची 4500 मीटरच्या जवळपास आहे. याची उंची 6000च्या जवळपास आहे. आणि याच महान हिमालयामध्ये सर्वोच्च शिखरे जगभरातील आहेत. आलं लक्षात? पुढे जाऊया. हिमालयाचे 3 रेंज आपण उत्तर दक्षिण बघितल्या. त्याचप्रमाणे आपल्याला हिमालयाचे पूर्व पश्चिम कशा प्रकारे यांना विभाजित केलं जात असतं. वेगवेगळी नावं असतात. जसं की बघा ना, काश्मीर हिमालय सिंधू नदी आणि सतलज नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला म्हणतात. सतलज आणि काली नदी. पण सर आम्हाला मॅप मध्ये दाखवा, आम्हाला असं नाही कळत. बघ ना सोन्या, अरे बॅच मध्ये सगळं कव्हर केले. तू घाबरू नकोस, मला माहितीये तू कसा पास झालेला आहेस. आणि तू तशा प्रकारे पास झाल्यामुळे
तुला जास्तीत जास्त मॅप चित्रीकरण जास्तीत जास्त, कारण तू चित्र बघत असतो, चित्र बघितल्यानंतर मग तुला जास्तीत जास्त लक्षात येत असतं. ही जी आहे सिंधू नदी आणि सतलज नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हटलं जात असतं? काश्मीर हिमालय म्हटलं जात असतं. सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कुमायूं हिमालय असं म्हटलं जात असतं. काली नदी आणि तिस्ता नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हटलं जात असतं? अरे नेपाळ हिमालय म्हटलं जात असतं. जगातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. आपल्या देशातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कांचनजंगा, सिक्कीम मध्ये. याच कांचनजंगा पर्वत शिखरावरून एक उगम पावणारी नदी ती म्हणजे तिस्ता नदी. ब्रह्मपुत्राची सर्वात महत्वाची नदी आपल्या देशातील ती म्हणजे तिस्ता नदी, आणि ही उगम पावते सिक्कीम मध्ये. या तिस्ता आणि काली यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला नेपाळ हिमालय म्हणतात. जगातील सर्वोच्च शिखरे नेपाळ हिमालयामध्ये स्थित आहेत. दुसरं म्हणजे मग तिस्ता नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पूर्व हिमालय असं म्हटलं जात असतं. उत्तर दक्षिण कशा प्रकारे हिमालय आहे सगळी माहिती या ठिकाणी फक्त मी इमेजेस आणलेले आहेत, पण तिथे डीप मध्ये पिळून काढायचं आपल्याला हिमालयाला. नेमका काय विषय? विच सिटी इज नोन ऍज पिंक सिटी. वेगवेगळे शहर त्यांची उपनावे तुला माहित असायला पाहिजे. जसं की जयपूर पिंक सिटी म्हणून ओळखली जात असते. जास्त डीप मध्ये जाऊन उपयोग नाहीये. त्या ठिकाणी आपण आपल्या बॅचमध्ये मॅप आणि वेगवेगळ्या सिटीज ज्या आहेत की नाही त्या का महत्वाच्या आहेत, याला पिंक सिटी का म्हटलं गेलं होतं, कोणते राजे होते त्यांनी पिंक सिटी का त्याला म्हटलं गेलं होतं, कारण त्याच्या घरांची सगळे कलर जे आहेत की नाही ते पिंक करण्यात आले होते. त्या ठिकाणी ज्यावेळेस अस्तित्वात होते ना राजे ते, त्यावेळेस त्यांच्या राजवाड्यातील जेवढे घरं आहेत त्यांना पिंक कलर देण्यात आला होता. ठीक आहे, म्हणून त्याला पिंक सिटी असं म्हटलं गेलं. आणि पुढे मग त्याचा इतिहास सांगावा लागेल तुला. थोडासा नॉर्मल 1-2 लाईनचा इतिहास, याच्या मागची कारण तुला समजून सांगितली, लगेच लक्षात येतं की XYZ राजा होते. राजे आपल्याला लक्षात येत का नाही? आपल्याला प्रश्न काय विचारला जातोय? पिंक सिटी, जयपूर सिटी का बरं? त्याचं कारण तुला सांगावं लागेल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सिटी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जात असतात. का बरं म्हटलं जात असतं? बरोबर आहे की नाही? त्याचं तुला माहिती द्यावी लागणार आहे. पुढे जाऊया. डॉट डॉट डॉट. स्टेट हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ लोकसभा सीट. लोकसभा म्हटलं तर कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न काय विचारला? टिंबटिंब राज्यातून सर्वाधिक लोकसभा जागा निवडून दिल्या जात असतात. कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृह ज्यांचं वय 30 वर्ष पूर्ण झालेलं आहे असे प्रत्येक भारतीय नागरिक या ठिकाणी निवडून जाऊ शकतात. परंतु त्यांना निवडून देणारे लोक कोण असतात? राज्यातील विधानसभा सदस्य, केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्य यांना निवडून देत असतात. आपल्या देशामध्ये एकूण 31 विधानसभा अस्तित्वात आहेत. तसं बघितलं तर एकूण 28 राज्य आहेत. सर्व राज्यांना विधानसभा असतात, सर्व राज्यांना विधान परिषदा नसतात. विधान परिषद आणि विधानसभा यांच्यातील फरक तुला समजून सांगावा लागेल. आपल्या बॅचमध्ये सांगेल. सर्व राज्यांमध्ये विधानसभा असतात. ठीक आहे, एकूण 28 राज्यांमध्ये विधानसभा असतात. दुसरा मुद्दा, सगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा नसतात, कारण केंद्र शासन त्या ठिकाणी करते. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? तर सगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असतात का? तर नसतात. पण ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असतात असे कोणकोणते केंद्रशासित प्रदेश आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जम्मू काश्मीर, ज्याची निर्मिती 2019 मध्ये झाली होती 29 ऑक्टोबरला. दुसरं दिल्ली 70 सदस्यांची, जम्मू काश्मीर 107 सदस्यांची, आणि पॉंडिचेरी सर्वात कमी सदस्यांची विधानसभा आहे त्या ठिकाणी 30 सदस्यांची. विधानसभा सदस्य संख्या किती असायला पाहिजे? 60 किंवा 500 यांच्या दरम्यान असायला पाहिजे. पण आपोआप जे राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये पॉंडिचेरी येतं. 32 सदस्यांचे सिक्कीम सुद्धा येत असतं. ठीक आहे, मला तुला काय सांगायचं होतं सोने? तर केंद्र या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? केंद्रस्थानी वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे, कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलं असेल तुम्हाला लक्षात. मग या लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते? 552 सदस्य जास्तीत जास्त असायला पाहिजे असं मी नाही, आपल्या राज्यघटनेतील 80व कलम सांगत आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी दिसतं तुम्हाला राज्यसभा एकूण 81व कलम आहे बरं का, या ठिकाणी चुकून झालं. आणि या ठिकाणी किती राज्यसभेसाठी? 80व कलम आहे. 250 जास्तीत जास्त सदस्य असायला पाहिजेत. आता लोकसभेमध्ये सद्यस्थितीमध्ये किती? तर 543 सदस्य. आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीनुसार, प्रौढ मतदान पद्धतीनुसार ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले ते सर्व भारतीय नागरिक या ठिकाणी मतदान करून खासदारांना निवडून देत असतात. आपल्याला काय विचारलं गेलेलं? सर्वात जास्त जागा म्हणजे एकूण किती? 80 सदस्य त्या ठिकाणी जात असतात बरं का लोकसभेमध्ये, उत्तर प्रदेशचे. कारण काय? सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशची. आपल्या महाराष्ट्रातून किती? 48 सदस्य जात असतात. इथपर्यंत आला असेल तुम्हाला लक्षात. पुढे जाऊया, पुढचा मुद्दा. अरे प्रश्न संपले सोन्या, प्रश्नपत्रिका दुसरी आपण कंप्लीट केली. अशा प्रकारे आपल्याला 10 ते 12 प्रश्नपत्रिका अनालिसिस करायची आहेत. 10 ते 12 प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर तू बघ ना, तुला कुठे अडचण येते का? जबरदस्त अभ्यास होऊन जाईल. समाप्त. काय चुकलं असेल तर माफ करा. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, आपला ऍप इन्स्टॉल करायचं विसरू नका. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप आहे. यामध्ये मी तर इथे किती तर काही प्रश्नपत्रिका घेतोय आपल्या इन्स्टावर, पण त्या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करायचे. इथे फक्त जीएस जीकेचा अनालिसिस होतोय. त्या ठिकाणी विज्ञान, त्या ठिकाणी गणित, त्या ठिकाणी बुद्धिमत्ता म्हणजे अख्खी 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका अनालिसिस वेगवेगळे शिक्षक करत आहेत माझ्यासारखंच. मी इथे फक्त इन्स्टावर तुला ही जीएस जीकेच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करतोय. ठीक आहे, काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. लाईक करायचं विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा. धन्यवाद.